गोष्टीचं नाव आहे मंगू आणि झिलमिल. गोष्ट लिहिले ऋग्वेद सोमण याने. मंगू खूप धीट होता, पण तो पालीला खूप घाबरायचा. त्यांच्या घरात एक काळी ढुस्स पाल होती. तिचं नाव होतं झिलमिल. म्हणजे हे नाव आपल्या मंगूनच ठेवलं होतं. झिलमिल दिसली की मंगू पळत सुटायचा. ज्या खोलीत झिलमिल जायची तिथं मंगू जायचाच नाही. मंगू विचार करायचा, या झिलमिलला जर छान केस असते तर कशी दिसली असती ना ती. आता हिच्या डोळ्यात काही भावना सुद्धा नाहीयेत. किती भयानक दिसते ती. जर ही झिलमिल जराशी गोल, गुटगुटीत आणि केसाळ असती तर मी नक्कीच हिला पाळलं असतं. मंगू आईला नेहमी हट्ट करायचा, आई आपण पालीला मारायचं औषध आणूयात ना ग. मंगू उगाच कटकट करू नको बरं. मंगूचा हात झालेला पोपट बघून झिलमिल फिदी फिदी हसायची. एकदा मंगूने खूप हट्ट केला. आई म्हणाली, ठीक आहे, पण एका अटीवर. मंगूने विचारलं, कोणती अट? आई म्हणाली, औषधांमुळे घरात मरून पडलेल्या सगळ्या पाली तुला उचलाव्या लागतील आणि बाहेर फेकून द्याव्या लागतील. मंगूने अट मान्य केली. मंगूला झोप आली. झोपायला जाताना त्यानं झिलमिलला खुन्नस दिली. ए बघच उद्या तुझी कशी जिरवतो ते. त्या रात्री मंगूला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात घरभर मेलेल्या पालींचा सडा बघितला त्यानं आणि तो अख्खा सडा मंगू साफ करतोय असं त्याला दिसत होतं. मंगू दचकून उठला. त्याने आता निश्चय केला होता की आता तो झिलमिलशी मैत्री करणार होता.